एक जबरदस्त मॅच ही देखील होईल. ओपनिंगला आता मात्र आफताब आणि येतोय तो म्हणजे ब्रिजेश. ही सलामीची जोडी आपल्याला पाहायला मिळेल. मिथुन सिंह आयोजित रवी चषक 2023 स्पर्धेतील मॅन ऑफ द मॅच महाकाळ स्पोर्ट्स ट्रॉफी मिथिलेश पाठक यांचं धन्यवाद. AR स्पोर्ट्स रियाज कॅप अँड बॅट आपण पाहणार आहोत. बेस्ट बॅट्समनसाठी जे पारितोषिक दिलेलं आहे जुनेद भाई, इनका भी हार्दिक आभार. बेस्ट बॉलर सलमान भाई. मॅन ऑफ द सिरीज आनंद जी पटेल. या संपूर्ण स्पर्धेसाठी सामनाधिकारी आपण पाहत आहोत ऑफिशियल अंपायर मदन देशमुख, प्रशांत मयेकर, अनिल उपाध्याय. स्कोरर विकी गुप्ता आमच्याबरोबर आहेत. समालोचन कक्षामध्ये आशिष उपाध्याय, त्याचप्रमाणे अनुभवी एक लेजेंड कॉमेंटेटर आणि ज्यांचा फार मोठा प्रदीर्घ अनुभव असे आमच्या आदरणीय बालसुब्रमण्य अय्यर सर यांना आपण ऐकत होतात. वाय स्पोर्ट्सच्या माध्यमातून ही स्पर्धा आपल्याला यूट्यूबच्या माध्यमातून लाईव्ह टेलिकास्ट पाहायला मिळते. त्यांचे देखील आभार, धन्यवाद. थँक्स अ लॉट राहुल यादव, निलेश परदेशी, आशिष given also good support for this tournament. So here we go with the second day. Losers, two teams playing with each other. लेग साइडचे जे लाईट्स आहेत त्या बंद आहेत. आयोजक राहुल, कमिटी मेंबर राहुल यादव. सुमित आवटे बॉलर यांना देखील ऍक्शन मध्ये पाहणार आहोत. सुमित जी, आपका भी हार्दिक स्वागत. भावेश शेलार, सुमित घाटकोपर, कांजूरमार्ग या परिसरातील एक खेळाडू. गेल्या 2 वर्षात सुमितने देखील अप्रतिम कामगिरी केलेली आहे. रबर बॉल क्रिकेट आपण गेल्या वर्षी पाहिली, ज्यावेळेस विक्रोलियन्स या ठिकाणी घेतलेली स्पर्धा. त्यानंतर आपण जर पाहिली तर घाटकोपरची स्पर्धा होती, कांजूरमार्गची स्पर्धा, भांडूप. मैच शुरू करना है राहुल जी, क्योंकि स्क्वेयर लेग तो लाइट्स ऑफ हो चुके हैं. नाही, फिल्डर्स तुम्ही जर ओके असेल तर ओके ठीक आहे. विल स्टार्ट द मॅच. द पॉझिटिव्ह सिग्नल गिवन बाय भावेश शेलार, रोहन साळुंके, उबैद. तर चला सामन्याला सुरुवात करूया. गोलंदाजी करण्यासाठी येतोय ऐश्वरी सुर्वे, नगर अंधेरी. एक जबरदस्त लेदर क्रिकेटचा अनुभव आहे आणि नक्कीच ज्या प्रकारचा प्रदीर्घ अनुभव आता हळूहळू टेनिस क्रिकेट विश्वामध्ये आपण याला पाहिलं. टेनिस क्रिकेटमध्ये जर आलं तर नक्कीच आपल्याला कशा प्रकारचं आपलं योगदान द्यावं लागतं. कारण ओरिजिनल जर पाहिलं तर लेदर क्रिकेटर आहे. MPL मध्ये देखील अप्रतिम कामगिरी आणि ज्या प्रकारचं क्लब क्रिकेट, पोलीस शील्ड मला आठवतंय 2 वर्षापूर्वी जसं मी मुंबई पोलीस जिमखाना या ठिकाणी पोलीस शील्ड कव्हर केली, त्यावेळी देखील एक छान योगदान या खेळाडूचं देखील आहे. ज्या पद्धतीने शिवाजी पार्क जिमखाना या देखील संघासाठी खेळणारे काही खेळाडू आहेत, विशेषतः शशिकांत कदम इक्रोलियन्स कडून आपण ज्यांना पाहतो, आणि अमित कोरी यष्टीरक्षक चुनाभट्टी या परिसरातील, ज्यांनी देखील अमरेन यांच्या संघातून आपल्या क्रिकेट करिअरची सुरुवात केली आणि तदनंतर व्यावसायिक क्रिकेटमध्ये आपण ज्यांना नक्कीच पाहिलं. उमेश कुळे यांच्या संघातून उमेश 11, मालाड एक्सप्रेस जिशान आपल्या स्थानिक मैदानावर या ठिकाणी आपला नक्कीच जोश दाखवेल. तर बाजूला आपल्याला भावेश शेलार पाहायला मिळतो. शॉट मिड विकेटला 5 षटकांचा सामना आहे. पहिला पॉवर प्ले, मागे टपला यष्टीरक्षक, तुझा उधळण्या डाव, या साऱ्यांना चकवशील तर मिळेल तुझला धाव. चतुर आणखी सावध आहे, तोच इथे रंगला, हे जीवन म्हणजे क्रिकेट राजा, हुकला तो संपला. खेळाडू बाद गॉन. पहिला चेंडू पूल करण्यासाठी गेले होते, बॅटची कडा घेऊन चेंडू यष्टीरक्षक अमित कोरीच्या हातामध्ये जाऊन विसावला आणि खेळाडू बाद होतोय.
पहिला खेळाडू गोल्डन डक आफताबकडून नक्कीच मोठी आशा होती, कारण एक जबरदस्त खेळाडू आहे. नवीन फलंदाज येतोय प्रथमेश ठाकरे. अशा स्थितीमध्ये कित्येक वेळा आपल्या संघाला ज्याने सांभाळलेला आहे आणि आता पुन्हा एकदा ती जबाबदारी असेल त्याच्यावर हा डोलारा सांभाळण्याची. शॉर्ट मिड विकेटला खेळाडू आहे, शॉर्ट स्क्वेअर लेग आहे, डीप मिड विकेट आहे आणि एक खेळाडू आपण डीप लॉंग ऑफ तो वाईडिश लॉंग ऑफ आहे. मिड ऑन सर्कलमध्ये आहे, कव्हर आहे एक्स्ट्रा. त्याचप्रमाणे पॉईंट, कव्हर पॉईंट, बॅकवर्ड पॉईंट असं क्षेत्ररक्षण आपण पाहतोय. सुमित आहे बॅकवर्ड पॉईंटला एक खेळाडू आहे तो म्हणजे सोनू. त्यानंतर कव्हर आणि एक्स्ट्रा कव्हर त्या ठिकाणी रोहनला आपण पाहतोय. ऐश्वर्या पुढचा चेंडू, सरसावत पुढे निघालाय, आपला आवडता फटका आणि हा चेंडू सीमा पार, षटकार. दॅट द बिग वन. अप्रतिम या ठिकाणी आपलं पदल आलीचं दाखवलं. पाहिलं होतं की रेंज जी आहे माझी. प्रथमेश ठाकरे याला आपण पाहतोय, नवी मुंबई प्रीमियर लीग गाजवली या खेळाडूने. ज्या नवी मुंबई प्रीमियर लीग मध्ये आयकॉन खेळाडू म्हणून खेळला, कृष्ण सातपुते असताना देखील ज्या प्रकारे याचं योगदान होतं. आता मात्र पाहिलोय नक्कीच चेंडू बाहेर निघाला होता. सरसावत पाहिलं होतं शेवटच्या क्षणाला, फुलर लेन टाकला, वाईड यॉर्कर अटेम्प्ट केला. यष्टीरक्षक देखील सज्ज होते, अमित कोरी. बॅकवर्ड पॉइंटला सुमित आहेत. संख्या स्लोवर वन, गति परिवर्तन, मेरी झलक सबसे अलग. पूरी तरह से यहां पर बनाया था बल्लेबाज को, कोई भी वहां पर फुटवर्क नजर नहीं आया. जिस अंदाज से उस गेंद को आगे जाकर खेले या पीछे जाकर खेले, टिप्पा गिरने के बाद पूरी बाहर निकलती हुई एंगल बनाकर विकेट कीपर के हाथों में गेंद. ओ ये भी गेंद, ये भी लेग ब्रेक. अब पहली अगली वाली गेंद थी जो बहुत ही नजदीक से निकल गई थी, ये दूर से वहां पर टर्न किया और इसीलिए आपको फुटवर्क निर्णायक होता है. क्रिकेट की जो टी जो है अल्फाबेट, जो टेक्निक, तकनीक, टैलेंट और टेम्परामेंट, वो यहाँ पर दिखाने की जरूरत, फुटवर्क का आवश्यकता है यहाँ पर. एक रन मुकम्मल, रन संख्या 8. और रिवर्स खेलने के लिए गए, पूरी तरह से तैयार नहीं थे स्ट्रोक के लिए. ओवर की समाप्ति, पहले ओवर की समाप्ति के बाद रन संख्या 8. दोनों लूजर टीम है, जहां पर एक तरफ कोशिश कर रहे हैं नोबल 11 फिरोज, तो एक तरफ टीम हम देख रहे हैं जिस टीम की एक अलग पहचान देखने मिल रही है, शिव शक्ति टीम की शुरुआत अगर देखा है तो पहली गेंद पर विकेट जाने के बाद एक बेहतरीन सिक्सर, 6 रन आए थे. और प्रथमेश ठाकरे को पूरी इनिंग को अंजाम देना होगा जिस तरह से उन्होंने आगाज किया था. और अब यहां से इस मैच का रुख बदलने के लिए इस बल्लेबाज को भी, ब्रिजेश को भी अपना दमखम दिखाना होगा. युवा खिलाड़ी है, टैलेंट है, प्रतिभा है, लेकिन यही एक उम्र आयु होती है जहां पर अपने आप को संभालना होता है और दिखाना होता है कि यस, आई एम रियली कैपेबल फॉर सच अ बिग टूर्नामेंट. इस तरह के बड़े टूर्नामेंट के लिए मैं भी दमखम दिखाने वाला खिलाड़ी हूं और वही जोश यहाँ पर दिखाना होगा. गेंदबाजी के लिए एक तरफ सोनू, अनुभव ओमसाई बैंड्रा टीम के लिए जिन्होंने अलग शुरुआत की, श्रेयस कदम, चिन्मय कदम, सोनू और जिस तरह से गणेश देठे, ये अलग अलग खिलाड़ी है जिन्होंने अपना योगदान दिया. नितिन जंगम, जिनका योगदान हम देख रहे हैं इन सभी खिलाड़ियों के लिए. और गेंदबाजी के लिए अब सोनू आएंगे. सामने वाले छोर से कांदिवली, बोरीवली, मलाड, दहीसर, यहाँ पर अब अलग अलग बड़ी बड़ी टूर्नामेंट हम देख रहे हैं. आने वाले दिनों में एक बड़ी टूर्नामेंट सप्ताह ग्राउंड कांदिवली वेस्ट पोईसर, जहां पर नॉर्थ स्टार चषक 3,33,333, 2,22,222, 23, 24 और 25 फरवरी को वो टूर्नामेंट का आयोजन है. नाइट टूर्नामेंट है, डे नाइट, शाम 3-4 बजे शुरू होगी. सोनू दूसरी ओवर की पहली गेंद, इट्स अ परफ्यूम डिलीवरी. बल्लेबाज को प्रश्न और सवाल पूछती हुई कि व्हाट काइंड ऑफ स्ट्रोक यू हैव टू प्ले सच राइजिंग डिलीवरी के लिए थोड़ा चेक कर रहे थे. इस तरह से मिड विकेट के खिलाड़ी एक्शन में रहेंगे, इस तरह के अगर पूल करने के लिए रहेंगे तो. अगली गेंद, थोड़ा समय ले रहे हैं ब्रिजेश, अपना गेंदबाजी कर रहे हैं सोनू सामने वाले छोर से. अगली गेंद, और फिर एक बार शरीर से बहुत ही
करीब खेले, लेकिन दोनों पंजों पर खड़े थे। थोड़े उछालती हुई गेंद, और प्रथमेश अब बात कर रहे हैं। देखिए, डबल माइंड नहीं होना है। जिस तरह का क्रिकेट खेल रहे हो, आपको गेंद को पहचानना होगा, लाइन को, लाइन लेन को अगर पहचानना है तो निश्चित तौर पर आपको वो मौका मिलेगा। इस तरह से लाइन लेन अगर पहचानेंगे तो एक अपना मनपसंद स्ट्रोक आप खेल सकते हो। उस लाइन लेन से आपको जाना होगा। ये भी गेंद लेग कटर बाहर निकलती हुई, कोई वहां पर स्लिप नहीं है, कोई शॉर्ट थर्ड मैन नहीं है, फ्लाइंग स्लिप नहीं, लेकिन बैकवर्ड पॉइंट है सुमित। एक डीप कवर है। एक खिलाड़ी हम देख रहे हैं कवर पॉइंट पर नहीं, लेकिन एक्स्ट्रा कवर पर रोहन है। राउंड विकेट अगर नहीं, ओवर द विकेट चल रही है, तो एक लॉन्ग ऑफ पर खिलाड़ी है, लॉन्ग ऑन है, शॉर्ट मिड विकेट, शॉर्ट स्क्वायर लेग, और एक डीप मिड विकेट स्क्वायर लेग। अगली गेंद बाहर निकल कर आए हैं, गति परिवर्तन की थी, एक रन तो मिला है, और एक रन के साथ क्या दूसरे रन के लिए आएंगे, लेकिन बल्लेबाज ने बता दिया है कि मैं बेन स्टोक्स नहीं हूं, लेकिन बहुत कुछ होता है। 2019 का वर्ल्ड कप थ्रो आया था, जीतने के लिए जरूरत थी। प्रश्न चिन्ह अभी भी है, किसने वो वर्ल्ड कप जीता था, लेकिन जिस तरह से बाउंड्रीज के आधार पर सुपर ओवर वो रिजल्ट लगा था, जिस तरह से निशम ने बेहतरीन सिक्सर जड़ दिया था, और बेन स्टोक्स ने एक बेहतरीन अंदाज दिखाया। गेंदबाजी के लिए तैयार सोनू, और यहाँ पर मौका मिलेगा, लेकिन जब तक कि ऐश्वर्या इस गेंद को फील्ड करें, मौका था, लेकिन विकेट नहीं मिल पाया। जो रनआउट का मौका मिल सकता था, प्रथमेश ठाकरे, इस तरह से दूसरा ओवर चल रहा है, रन संख्या 10, तर धाव संख्या आपण पाहतोय 10। एक जबरदस्त आपण पाहतोय, पुन्हा एकदा पुढचा चेंडू, आता मात्र ऑन दी अप खेळतोय, समोर आहे आणि त्याच्यावरून जातोय का बघूया, चेंडू सीमा पार, उभेद होते असंच वाटतंय, आणि त्याच्या डोक्यावरून चेंडू निघून जाते चौकारासाठी। या येत आहेत 4 धावा, चौकार, धाव संख्या जाते 14 वर। दुसरं षटक समाप्त झाल्यानंतर या 14 धावा किती निर्णायक आपल्याला पाहायला मिळतात का बघूया, कारण आतापर्यंत जर पाहिलं तर ज्या प्रकारचं बॅट्समन थोडंसं स्ट्रगल करतायत, ब्रिजेश थोडा वेळ घेतोय, मात्र ज्या प्रकारचं व्यासपीठ तुम्हाला मिळालेलं आहे, त्या ठिकाणी तुम्हाला आता नक्कीच तुमचं नाणं खणखणीत वाजवून दाखवावं लागेल। अंडर-22 फॉर्मॅटमधून नक्कीच गेल्या वर्षी एक चांगल्या प्रकारचं क्रिकेट खेळलेला खेळाडू आहे। यावर्षी ही स्पर्धा आपल्याला 14, 15, 16 एप्रिलला पाहायला मिळेल प्रबोधनच्या मैदानावर, आणि त्यावेळेस देखील अंडर-23चा यावर्षी फॉर्मॅट आहे। या अगोदरची मॅच आपण पाहिली 2 विनर्समध्ये, ज्यामधील विजेता संघ ऑलरेडी क्वालिफाय झालेला आहे, आणि त्यातला पराभूत संघ म्हणजेच विक्रोलियन्स यांना अजून एक संधी आहे। आत्ता जी मॅच सुरू आहे, यातील विजेता संघ विक्रोलियन्स या संघाबरोबर शेवटचा सामना खेळणार आहे। आणि जास्त चर्चा करू नका, जिस तरह से यहाँ पर चर्चा चल रही है, आप एक एक ओवर के बाद अगर ज़्यादा चर्चा करेंगे, टाइम देखिए, टाइम भी रुकने वाला नहीं, 12:51 हो चुके हैं। कल भी जिस तरह से आखिरी गेंद यहाँ पर जब हुई थी, और आज पहली गेंद, ये टाइम जो रुकने वाला नाही, तर वेळेचं बंधन आहे आपल्याला, कारण काल देखील पहिला चेंडू सायंकाळच्या सत्रामधला, आज देखील आपण पाहिला सायंकाळच्या सत्रातला फार उशिरा, शेवट उशीर होता कामा नये, कारण आपले सामनाधिकारी ऑफिशियल्स आहेत, संपूर्ण टीम आहेत, यांना देखील नक्कीच योगदान द्यावं लागतं। त्यामुळे सर्व खेळाडूंना विनंती राहील, आपलं देखील सहकार्य अपेक्षित आहे। त्यामुळे गोलंदाजी करण्यासाठी तिसरं षटक घेऊन येतोय ऐश्वर्य। पहिला चेंडू ऐश्वर्याचा ऑन साईडला खेळतोय, डीपला प्रोटेक्शन आहे, जोपर्यंत रोहन फील्ड करतोय, 1 धाव, आणि एका धावेने धाव संख्या पुढे सरकते 15। दोन्ही बॅट्समन पैकी एकाला आक्रमण करावं लागेल, काउंटर अटॅक इज द बेस्ट की नाव, because already 2 overs has been completed. It is the third over is in progress, and someone has to take the risk here. आता मात्र पुन्हा एकदा गती परिवर्तन, उसरी घेतलेला चेंडू, म्हणजेच बाउन्सर मध्ये देखील मी लेग कटर टाकू शकतो, स्लोअर वन, हे दाखवून दिलंय ऐश्वर्यने। 3 ते 4 चेंडू ब्रिजेशने डॉट केले, त्यामुळे नक्कीच एक दबाव आहे। संख्या 15, आणि हा देखील स्लोअर वन, मालाड एक्सप्रेस या ठिकाणी जिशानला आपण पाहतोय, 1 धाव पूर्ण करतोय, 2 धावांसाठी परत आहेत, आणि या 2 धावांनी बघूया तिसऱ्या धावेसाठी पोहोचणार का, तोपर्यंत थ्रो येतोय, आणि या 2 धावांनी धाव संख्या 17 या धाव संख्येवर। सुरू असलेला सामना प्रेक्षकांच्या माहितीसाठी
वाय स्पोर्ट्स या चॅनलच्या माध्यमातून जे घर बसल्या प्रेक्षक देखील या स्पर्धेचा आणि या सामन्याचा आनंद घेत आहेत. तर रवी चषक 2023 हा दुसरा दिवस. आता मात्र टॅप केलेला आहे, बॅकफुटला गेले, दिशा दिली, मात्र जोपर्यंत सुमित त्या ठिकाणी येतोय केवळ एक धाव. धाव संख्या 18. दोन्ही पहिल्या मॅचमध्ये पराभूत झालेले संघ आहेत आणि त्या दोन संघांमध्ये आपण ही मॅच पाहतोय. पहिल्या मॅचमध्ये विक्रोलियन संघाने नोबल 11ला हरवलं, तर कंधारी किंग्सने शिवशक्तीला हरवले. शिवशक्ती बॅटिंग करत असताना आणि फिरोज 11 गोलंदाजी. नोबल 11 स्लोवर बन. आता मात्र या ठिकाणी एक मौका था लेकिन क्या छूटा, सपना टूटा, मुकद्दर उठा दिल टूटा, लेकिन इस मैच को पकड़ना होगा क्योंकि जिस तरह से मैच एक कमबैक करने की जरूरत थी वहां पर एक मौका गवाया. रन संख्या 19. फिर एक बार अपर कट, एक मौका मिलेगा. खिलाड़ी वहां पर नहीं, बहुत ही दूर थे और फ्लड लाइट्स में इस तरह का कैच लेना ये बड़ी उपलब्धि होती है. और जिस तरह का अच्छा प्रयास था सुमित जी का, 2 रन और 2 रन के साथ रन संख्या 21. तर 3 षटकांच्या समाप्तीनंतर धाव संख्या 21 आपल्याला पाहायला मिळते. दोघांमध्ये छोटीशी पार्टनरशिप झाली, मात्र यामध्ये चेंडू जास्त निर्धाव गेलेले आहेत. चौथं षटक घेऊन कोण येणार, जास्त चर्चा करू नका. रोहन, उबेद, ऐश्वर्य, अमित यांना विनंती राहील. मॅकमिलन लवकरात लवकर आपलं डिसिजन घ्यायचं आणि सुमित आउटे आता येतोय. नेहमीच आपण पहिलं षटक सुमितला पाहिले. कांजूरमागचा खेळाडू आहे. कांजूरमाग, घाटकोपर, पंतनगर, त्यानंतर मुलुंड, भांडूप या परिसरातील काही खेळाडू नक्कीच एक वेगळ्या प्रकारचं क्रिकेट सध्या आपण पाहिलं. मगाशी आकाश जांगीडला आपण पाहिलं, कारण जुया 11 ज्या शांतीबाई यांनी एक संघ तयार केला 2014-15ला, त्यावेळी देखील अशा प्रकारच्या सर्व खेळाडूंना घेऊन शांतीबाई आणि जुया 11 हा संघ बांधणी केला होता, ज्यामधून आपल्याला पिंटू पारच्या सारखा खेळाडू मिळाला आणि ज्याने जबरदस्त क्लास दाखवला होता मागच्या काळामध्ये. आणि नेहमीच 2016ची ती सुपर ओव्हर सगळ्यांना आठवते, ज्यावेळेस त्याने जबरदस्त कामगिरी केली होती. गोलंदाजी करण्यासाठी येणार आहे सुमित. आपला रनअप फॉलोअप चेक करतोय. तदनंतर कित्येक सागर कारवासारखा खेळाडू असेल जिया 11ने दिला. त्यानंतर पिंटू पारशा, त्यांनी जबरदस्त बॅटिंग केली होती त्या सुपर ओव्हरमध्ये, ज्यावेळेस फायनल सँडी एसपी विजयी झाले होते. त्या अगोदर सेमीफायनल आणि जी बॅटिंग करण्यात आली होती. बघूया, सज्ज होते सुमित. स्ट्राईकला आहे प्रथमेश. पहिला चेंडू मिडल स्टंपच्या वरून निघून गेला. थोडासा खाली राहिला असता तर कदाचित मधली अष्टी वाकवली असती. चांगला टप्पा आहे. गुडलेन स्पॉट हा प्रमुख जी रेषा, नेहमीच त्या रेषेवर गोलंदाजी करणं पसंत करतो. कुठल्याही प्रकारचं जास्त व्हेरिएशन न करता एक विकेट टू विकेट आणि ऑफ स्टंप पकडून तिथूनच चेंडू बाहेर काढतो आणि आतमध्ये घेऊन येतो. ही खासियत आहे सुमितची. सज्ज होतोय षटकातील फुटचा चेंडू. सामना करतोय प्रथमेश. आता मात्र मागे टपला यष्टी रक्षक. पुन्हा एकदा तुझा उधळण्या डाव, या साऱ्यांना चकवशील तर मिळेल तुझला धाव. चतुर आणि की सावध आहे तोच इथे रंगला, हे जीवन म्हणजे क्रिकेट राजा, हुकला तो संपला. प्रथमेश ठाकरे बॅक टू द पॅव्हलियन. कॉट बिहाइंड. विकेट किपर अमित कोहलीच्या हातामध्ये. पहिल्या 2 चेंडूवर एकही धाव नाही, त्यामुळे येणाऱ्या बॅट्समनवर, फलंदाजांवर मोठी जबाबदारी असेल. केवळ धावसंख्या पुढे घेऊन जायची नाही, तर या मॅचमध्ये आपण, कारण आपल्याकडे जास्त मोठा बँक बॅलन्स नाही आहे आणि जर एक चांगली फाइट तुम्हाला तैयार करायची असेल, एक अच्छा बैटल बनाना है तो टोटल की तरफ जाना होगा. 21 रन केवल बने हैं और अगर 20-25 रन बना लेते तो निश्चित तौर पर यह मैच बन सकता है. क्या ये बल्लेबाजी के लिए विश्वनाथ जाधव अजून एक जबरदस्त खेळाडू आहे. आक्रमकता हीच याची खासियत आहे. कव्हरला अप्रतिम खेळतो आणि खूप चांगलं क्रिकेट काही दिवसांपूर्वी आपण पाहतोय. गेले 1 ते 1.5 महिना ज्या प्रकारचं पालघर प्रीमियर लीग, तदनंतर राजेंद्र सानप मेमोरियल ट्रॉफीमध्ये रॉयल स्टनर्स करून खेळला आणि नंतर आपण पाहिले रत्नागिरी चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये देखील ज्या प्रकारचं क्रिकेट खेळून तो आलेला आहे. अनुभव आहे आणि अनुभव नेहमीच माणसाला प्रगल्भ, एक कल्पक आणि एक छान असं स्वतःचं नेतृत्व तयार करण्यासाठी भाग पडतो. त्यामुळे अनुभव गाठीशी आहे. मात्र एका बाजूला अनुभवाचा अजून एक कलाकार आपण पाहतोय, एक युवा खेळाडू सुमित सज्ज होतोय.
गोलंदाजी करण्यासाठी षटकातील पुढील चेंडू. आणि समोरच्या दिशेला कोणीच खेळू नाही, बघूया. 2-3 बाउंड चेंडू सीमा पार, चौकार, 4 धावा मिलेंगे. रन 4 तो बेड़ा होगा पार. गेंद सीमा रेखा के बाहर, 4 रन और एक बेहतरीन चौका. सामने गेंद मिली थी और खाली क्षेत्र था, मिड ऑफ नहीं. और जिस तरह से मैकमिलन हम देख रहे वाइडिश लॉन्ग ऑफ पर थे, इस तरह से अगर ऑन द राइज खेलने जाए तो मौका बने, इस तरह से वहां पर तैयार थे. अब सोनू एक्स्ट्रा कवर पर है, बैकवर्ड पॉइंट, लेकिन स्वीपर पर एक खिलाड़ी मौजूद. अगली गेंद सुमित, विश्वनाथ के लिए उसी अंदाज से बाहर निकलती हुई लेग कटर अच्छी तरह से पढ़ लिया था और अच्छा थ्रो आएगा, लेकिन नहीं. 2 रन मौका था वहां पर. मैकमिलन, अंपायर का इशारा, एक शॉट है, एक ही रन मिलेगी. तो एक रन के साथ अब रन संख्या स्कोर 26. चौथा ओवर चलता हुआ और इस चौथे ओवर में अब देखेंगे किस तरह के मॅच बनने वाला है. चौथं षटक सुरू आहे. क्षेत्ररक्षण थोडासा बदल करते. उबेद बोलला त्याच्याशी जाऊन की कोणत्या ठिकाणी आपल्याला क्षेत्ररक्षक वाढवू शकतो, एखादा मागे घेऊ शकतो, एकाला आतमध्ये आणूया का, तर नाही, जे आहे ते योग्य आहे. बघूया, सज्ज होतोय पुढचा चेंडू सुमित्याचा. आता मात्र आके मूनकर खेळा हुआ स्ट्रोक हुक केलाय, मात्र डिक्लेअर झोन मध्ये केवळ 1 धाव आणि एका धावेने बॉल जुना बॉल द्या. एका धावेने धाव संख्या आता 27, 27 वर धावून धाव संख्या पोहोचते. एक एक धाव महत्वाची. आता येणारे प्रत्येक षटकार चौकार आक्रमक व्हावं लागेल. विश्वनाथ जाधव याला पुन्हा एकदा एक क्लासिक बॅटिंग करावी लागेल. उत्कृष्ट फटके शोधावे लागणार आहेत, गॅप प्लेसमेंट करावे लागणार आहेत चांगल्या, तरच शक्य होईल. एकूण या षटकातील जर आपण बॉल पाहिले तर आतापर्यंत 5 बॉल झालेले आहेत आणि 1 चौकार आणि त्यानंतर दुहेरी धाव आणि नंतर एकेरी धाव. म्हणजे पहिल्या 2 चेंडूमध्ये धावा मिळाल्या नाही आहेत. त्यानंतर जवळपास 3 चेंडूमध्ये 7 धावा निघालेल्या आहेत. मॅच बॉल. उबेद पुन्हा काहीतरी बोलतोय, त्यामुळे एकूण जर पाहिलं तर 1 टू गो आता आहे. शेवटचा बॉल निर्णायक ठरणार का. एक खेळाडू कव्हरला, एक्स्ट्रा कव्हरला देखील येतोय. सुमित, अतिशय चांगला चेंडू, गुड लेंथ वरनं स्पॉट जो आपण पाहतोय. काल पण प्रसन्न पाटीलची कालची गोलंदाजी, आज बिलालचे पहिले 3 चेंडू, तदनंतर मगाशी आपण पाहिलेला ऐश्वर्याचा तो पहिल्या चेंडूवर आफ्ताबला बाद केलं तो चेंडू. हे काही महत्वाचे बॉल्स आपण पाहिले जो टप्पा पडल्यानंतर निघालेले आहेत बाहेर आणि बॅट्समनला अनप्लेबल झालेले आहेत. धावसंख्या 4 ओव्हर नंतर एकूण धावसंख्या आता आपण पाहतोय ती म्हणजेच 27. उर्वरित शेवटचा निर्णायक षटक. एका ओव्हरमध्ये धावसंख्या किती निघणार. आतापर्यंत जो सलामीला आलेला बॅट्समन आघाडीचा फलंदाज ब्रिजेश, याला मात्र आता आक्रमण करावं लागेल. देर इज नो एनी एक्सक्यूज बिकॉज नाव यू आर प्लेइंग इन लास्ट ओव्हर ऑफ द फर्स्ट इनिंग. सो समवन हॅज, असं नाही, कंपल्सरी तुम्हाला आता मोठे फटके खेळावे लागणार आहेत. गोलंदाजी करण्यासाठी येतोय जिशान खान. मालाड एक्सप्रेस या नावाने ज्याने आपल्या क्रिकेटची सुरुवात याच मैदानावर याच ठिकाणी श्री गणेशा केला. वंडर बॉयज आणि व्यावसायिक क्रिकेट आज आपण जे पाहतोय, ज्या पद्धतीने ज्यांनी सुरुवात केली. उमेश 11 सुरुवातीला वंडर बॉयज, नंतर गोरेगावचा संघ आणि त्यानंतर उमेश 11. पहिला चेंडू आणि पहिल्या चेंडूवर ब्रिजेश या ठिकाणी दाखवतोय आपला क्लास आणि चेंडूला पाठवतोय डीप मिड विकेटच्या डोक्यावरून. हा येतोय षटकार. मॅच इज ऑन फॉर शिवशक्ती. धाव संख्या 33. नोबल 11 फिरोज विरुद्ध शिवशक्ती या दोन संघांमध्ये सुरुवातीला सामना. जिशान पहिला चेंडू षटकार. धाव संख्या 33. ब्रिजेश आतापर्यंत उभा होता, मात्र आता उत्कृष्ट कामगिरी. पहिल्या चेंडूवर षटकार दाखवून दिलेला आहे की मॅच इज ऑन. ओ क्या बात है, चांगला चेंडू. कारण पाहायला गेलो तर जास्त गतीने टाकला नव्हता, कारण जास्त एफर्ट लावतो प्रचोद हंबिरे याला आपण पाहतोय. त्या प्रकारचा रिलीज करत असताना एक आवाज आपण पाहतो, याचा देखील आपल्याला पाहायला मिळतो. एक स्वतःची एनर्जी स्वतःला सांगतो की यश, आय एम द बेस्ट, आय एम द चॅम्पियन.
आय वॉन्ट टू विन दिस मॅच. आय हॅव टू गिव्ह माय 100% आणि मला ते द्यायचं आहे. मी देणार. मी चॅम्पियन आहे. मी जिंकणार. गोलंदाजी करण्यासाठी सज्ज होते. षटकारी पुढचा चेंडू सामना करते ब्रिजेश और इस गति का यहाँ पर योगदान और गेंद सीमा के बाद 6 रन रफ्तार के साथ इस गेंद को हवाई फायर और बेहतरीन सिक्सर और एक गगनचुंबी सिक्सर. 6 रन. रन संख्या 39. लेग स्टंप पर मिली थी गेंद और पूरी तरह से दमखम दिखाया. एक बेहतरीन 6. 39. मैच इज ऑन. ज्यादा बड़ा बैंक बैलेंस नहीं था लेकिन कंट्रोल इस गेंद पर जिस तरह की बैटिंग कर रहे ब्रिजेश. अब फील्डिंग में बदलाव कर रहे हैं. उबैद खान मुन्ना जे 11 के लिए जो शुरुआत हुई थी उसमें ये भी खिलाड़ी थे. इसरार मुन्ना पिंटू पारछा सागर कारवा ये ऐसे खिलाड़ी है जिन्होंने अपने योगदान दिया था. और गेंदबाजी के लिए तैयार फिर एक बार जीशा. ये परिवर्तन था लेकिन बदलाव और परिवर्तन सृष्टि का नियम है. अंपायर का इशारा यहाँ पर बाय के द्वारा और एक रन संख्या 40. अब रन संख्या जिस तरह से स्कोर बढ़ रहा है. 2 बेहतरीन सिक्सर आए थे. खूबसूरत शानदार वो सिक्सर. लेकिन आखिरी कुछ गेंदें अब बाकी है. अभी भी 2 गेंदें बाकी. विश्वनाथ जाधव स्ट्राइक पर गेंदबाजी करेंगे. ईशान ओ ये गेंद रिपकेज पर थी. पूरी तरह से मौका बन सकता था जिस तरह से अंपायर का फिर एक बार इशारा. यहाँ पर लेग बाय नहीं बाय दिया है तो निश्चित तौर पर 1 रन मिलेगा. 41. रन संख्या 41. 41. आखिरी गेंद और बल्लेबाजी के लिए ब्रिजेश. और रनआउट का मौका. डायरेक्ट हिट और इन्होंने गिल्ली उठा दी है. तो 41. 42 टू विन. जीतने के लिए 42. धाव संख्या 41. 3 चांगले चेंडू ताकद लावून जे पाहिले ते नक्कीच चांगले पाहायला मिळाले. मात्र उर्वरित 2 चेंडू जे एक निश्चित लेग स्टंपवर पाहायला मिळाला. टप्पा त्यानंतर त्याला देखील चांगल्या प्रकारे परिवर्तित केलं होतं. ज्या प्रकारचा षटकार खेचला होता त्याने पहिला मिड विकेटला त्यानंतर स्क्वेअर लेगला. हे 2 षटकार शेवटच्या षटकात आले आणि सामन्यामध्ये कमबॅक केलं. फलंदाजी करणारा संघ शिवशक्ती याला आपण पाहतोय. नोबल 11 फिरोज संघाला मात्र आता जिंकण्यासाठी धावा करायचे आहेत. 42 आणि हे टार्गेट पूर्ण करावं लागणार. ते मात्र चांगल्या प्रकारचं योगदान द्यावं लागेल गोलंदाजीमध्ये. प्रथमेश ठाकरे विश्वनाथ जाधव यांच्याकडे नक्कीच ती जबाबदारी असेल.
विक्रोलियन्स या संघाला विनंती राहील आपण सज्ज राहायचं आहे. या मॅच मध्ये जिंकण्यासाठी धावांची गरज आहे 42 आणि ही धावसंख्या पूर्ण केल्यानंतर लगेच आपण पुढील सामना सुरू करणार. कुठल्या प्रकारची जास्त वेळ घेणार नाही आहोत. त्यामुळे विनंती राहील विश्वनाथ जाधव, त्यानंतर अमोल लोखंडे, प्रशांतला देखील विनंती राहील, ब्रिजेश, विश्वनाथ, प्रथमेशची 2 षटकं निर्णायक ठरणार आहेत. प्रथमेश टाकणार आहे की अमोल टाकणार आहे बघूया. मात्र प्रशांत याच्याकडे ती क्षमता आहे आणि त्याचप्रमाणे आपण प्रथमेश ठाकरेला देखील पाहणार आहोत. चला लवकर ओपनिंग बॅट्समन, वेळ घेऊ नका. नोबल 11 फिरोज आणि जोडी आपण पाहतोय. भावेश शेलार, एक घाटकोपर बटवाडी. भावेश शेलार एक जबरदस्त अकॅडमी ज्यांनी क्रिकेटची सुरू केलेली. चंद्रकांत शेट्टे, त्याचप्रमाणे भावेश शेलार यांच्या माध्यमातून एका बाजूला मॅकमिलन मॅन फ्रॉम उत्तन भाईंदर, उत्तनचा खेळाडू याला आपण पाहतोय. या खेळाडूंनी देखील खूप कमी वयामध्ये प्रगती केलेली आहे. ज्या प्रकारचा मॅकमिलन वयवर्ष 16-17 असताना देखील जबरदस्त क्रिकेट खेळत होता. भाईंदर त्यानंतर उत्तन यामध्ये येणाऱ्या दिवसामध्ये प्रीमियर लीग होणार आहे आणि त्यानंतर अजून एक मोठी स्पर्धा भाईंदरमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. तर पहिली जोडी आपल्याला लेफ्ट हँड आणि राईट हँड कॉम्बिनेशन, भावेश डावखुरा फलंदाज, तर एका बाजूला उजव्या हाताने फलंदाजी करणारा आपल्याला मॅकमिलन याला आपण पाहू शकतो. चला लवकर वेळ घेऊ नका आफ्ताब, ज्यादा समय नाही लेना है प्लीज. अमोल, ब्रिजेश, प्रथमेश, चला लवकर करा. 42 टू विन, 42 धावांची गरज. मिथुन सिंगजी यांच्या संकल्पनेतून आणि ज्यांच्या उत्तम अशा आयोजनाखाली आपण रवी चषक 2023 पाहतोय. रत्नेशजी सिंग, विकेजी सिंग यांचा देखील धन्यवाद. धन्यवाद राहुल यादव, निलेश परदेशी, आशिष मेहरुल. मॅन ऑफ द मॅच मिथिलेश पाठक यांच्याकडून महाकाल स्पोर्ट्स ट्रॉफी, तर AR स्पोर्ट्स रियाज यांच्याकडनं कॅप आणि बॅट दिल्या जातील. मॅन ऑफ द सिरीज, बेस्ट बॉलर आणि बॅट्समनसाठी मॅन ऑफ द मॅचसाठी कॅप आहे, त्याचप्रमाणे ट्रॉफी आहे. बेस्ट बॅट्समन जुनेद भाई, बेस्ट बॉलर हे पारितोषिक सलमान भाई यांच्याकडून आहे. मॅन ऑफ द सिरीज आनंद पटेल यांच्याकडून आहे. या पूर्ण स्पर्धेला जे आपले सामनाधिकारी आपण ऑफिशियल्स पाहतोय, पंच मदन देशमुख, प्रशांत मयेकर, अनिल उपाध्याय यांचे देखील धन्यवाद. त्याचप्रमाणे विक्की गुप्ता आपण याला पाहत आहोत. स्कोरिंगमध्ये गुणलेखक आमच्याबरोबर आहेत. एक स्टॅटिस्टिशियन म्हणून बालसुब्रह्मण्य अय्यर सर, जे अनुभवी आणि एक लेजंड कॉमेंटेटर, मोठा अनुभव, 25 वर्षांचा प्रदीर्घ अनुभव आहे. ऑल इंडिया रेडिओ, त्याचप्रमाणे DD स्पोर्ट दूरदर्शनसाठी त्यांनी खूप मोठमोठ्या स्पर्धा कव्हर केलेल्या आहेत. सुप्रीमो स्पर्धा सलग 8 वेळा, त्यानंतर 12 वर्ष रतनबुवा ट्रॉफी यांचा देखील अनुभव. गेले 2 दिवस आपण आवाज या ठिकाणी समालोचनाच्या माध्यमातून ऐकत होतो. त्यानंतर आशिष उपाध्याय, अजून एक युवा समालोचक, हे देखील आमच्याबरोबर आहेत. वाय स्पोर्ट्सची टीम देखील पाहतोय आपण यूट्यूब. चला वेळ घेऊ नका. वाय यू आर वेटिंग प्लीज. पहिलं P1 आणि आत्ता निलेश आलेला आहे. मगाशी याच खेळाडूची चर्चा मी केली की निलेश शिवशक्ती संघाचा अजून एक युवा बिल्डर आहे. हा बॉडी बिल्डर, शरीरसौष्ठवपटू आणि एका मोठ्या बॉडी बिल्डिंग कॉम्पिटिशनसाठी गेला होता बाहेर, त्यामुळे निलेश या ठिकाणी उपस्थित राहू शकला नाही. मात्र निलेश इज बॅक. विकेट किपर आपण पाहतोय निलेशला आफ्ताब आहे. त्यानंतर पहिले षटक घेऊन येतो विश्वनाथ जाधव. त्यामुळे एक चांगली कॉन्टेस्ट पाहायला मिळेल. एका ऑफ कटर आणि ऑफ ब्रेकचा एक जबरदस्त नमूना करणारा गोलंदाज आणि डावखुरा बॅट्समन आणि राईट हँड कॉम्बिनेशन या ठिकाणी पाहायला मिळेल. पहिल्याच ओव्हरमध्ये स्ट्राईकला असेल मायकल मॅकमिलन गोविंद. 2 खेळाडू आपण सर्कलच्या बाहेर पाहतोय. पहिलं P1 आहे, 5 ओव्हरची मॅच, त्यामुळे कंपल्सरी पहिला P1 असणार आहे. 2 खेळाडू बाहेर आहेत, एक डीप कव्हर आहे आणि एक खेळाडू आपल्याला डीप मिड विकेटला पाहायला मिळतोय. त्यामुळे प्रेक्षक सज्ज आहेत. संपूर्ण प्रेक्षकांबरोबर सामी देखील सज्ज. सुरुवात करूया. 42 धावांची गरज सामना जिंकण्यासाठी. नोबल 11 फिरोज या संघाला विरुद्ध आहे शिवशक्ती. हियर वी गो. विश्वनाथ जाधव, पहिला चेंडू, स्ट्राईकला मॅकमिलन.
पहिला चेंडू सोपा झेल होते का बघूया. नाही, मिड विकेटच्या वरून निघून जातो. एक धाव पूर्ण करतो जोपर्यंत चेंडू फेक होते. 2 धावा पूर्ण होत आहेत. मिस टाइम स्ट्रोक होता. चिप करण्यासाठी गेले होते मात्र शॉट मिड विकेटला खेळाडूला अंदाज आला नाही. फ्लड लाईट्स मध्ये कॅच घेणं हीच मोठी पर्वणी नाही तर नक्कीच एक धोक्याची घंटा असते. कारण तुम्हाला बॅलन्स देखील सांभाळायचा असतो. तुमच्या नजर त्या चेंडूवर किती आहे ते देखील पाहणं गरजेचं. जजमेंट आणि त्यानंतर चेंडू आपल्या हातात घ्यायचा असतो. पुढचा चेंडू स्लोवर वन. चांगलं पीक केलंय मात्र डीपचा खेळाडू त्या ठिकाणी येणार का, झेल घेणार का, हे मात्र पाहणं गरजेचं राहील. त्या दरम्यान दोघांनी थोडेसे धावले आणि थांबले, पॉज घेतलं आणि या 2 धावेनंतर अजून एक धाव. जोपर्यंत निलेशच्या हातामध्ये बॉल निघून जातोय. 3 धावा आणि 2 चेंडू, धावसंख्या 5. मॅकमिलन गोविंद नंतर आता स्ट्राईकला भावेश शेलार. एक जबरदस्त टेक्निक, अप्रतिम लेदर क्रिकेट खेळणार आहे त्यामुळे हँड कॉर्डिनेशन चांगलं आहे. केव्हा बॉटम हँडचा वापर करायचा आहे आणि त्यानंतर मनगटाच्या साईने किंवा टर्न करायचं ऑन साईडला, याचं नक्कीच चांगलं ज्ञान असलेला खेळाडू. उत्कृष्ट बॉडी लँग्वेज आपल्याला नेहमीच पाहायला मिळते मैदानावर ज्यावेळेस भावेश शेलार उभा असतो. बॅटिंग करण्याची स्टाईल, त्याचा क्लास आणि स्वतः एक चांगली क्रिकेट अकॅडमी देखील तयार केलेली आहे बटवाडी घाटकोपर या ठिकाणी. एक नवनवीन खेळाडूंना तयार करत असताना आज आपल्या या संघासाठी या ठिकाणी योगदान देतो नोबल 11 फिरोज. धावसंख्या 2 चेंडूनंतर बिनबाद 5 धावा, 42 धावांचा लक्ष्याचा पाठलाग करत असताना राऊंड विकेट विश्वनाथ जाधव. डावखुऱ्या बॅट्समन भावेशसाठी षटकातील पुढचा चेंडू. लवकर खेळतोय, खूप दुरून टप्पा टर्न फिरवला आणि ज्या पद्धतीने गुडलेंथच्या मागून आपण पाहिला हा टप्पा चांगल्या प्रकारे चेंडू निघाला यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. चेंडू डॉट. 3 बॉल, धावसंख्या 5. त्यामुळे म्हटलं मी प्रथमेश ठाकरे आणि विश्वनाथ जाधव यांच्या 2 ओव्हर निर्णायक आणि एक गोलंदाज 2 ओव्हर टाकणार आहे. त्यामुळे या 3 ओव्हर निर्णायक ठरणार आहेत. आणि आता मात्र या चेंडूला पाहिलं, ओळखलं मात्र खेळाडू सोपा झेल. हे नाही होणं गरजेचं होतं, आवश्यक होतं. फार महत्वाची या ठिकाणी विकेट होती. भावेश शेलार तुम्हाला मिळाला असता. ट्रॅप रचला होता, सापळा रचला होता, जाळं विणलं होतं मात्र एक मोठा मासा गळाला लागू शकला असता जर तर किंतु परंतु या शब्दाने खेळलं जात नाही. अगर मगर से क्रिकेट नहीं चलता है, कैच पकड़ते तो क्या होता, नहीं छोड़ते तो क्या होता, इससे नहीं चलता है. यू हॅव टू गिव्ह 100%. आणि या ठिकाणी चूक होते, मोठी चूक, चुकीला माफी नाही. एक धाव, धावसंख्या 6. आणि आता मात्र हा चेंडू जातोय डीप मिड विकेटच्या दिशेने. खेळाडू त्या ठिकाणी येतोय आणि मॅकमिलनला चांगला कॉल दिला भावेशने. हे आवश्यक आहे. वाईल युअर रनिंग सेकंड यू मस्ट यूज्ड येस वेट नो, दीज आर द 3 वर्ड्स. आणि चांगला वापर केला. अगोदरच सांगितलं होतं की धावसंख्या 7. पहिलं षटक सुरू आहे विश्वनाथ जाधव. खूप छान अशा प्रकारे या ठिकाणी रचना तयार केलेली आहे विश्वनाथने. आणि आता मात्र खूप अगोदरच ऑफ स्टंपच्या बाहेर शफल केलं होतं. या चेंडूला ऑन साईडला खेळायचं एक मानस मनोदय होता बॅट्समनचा आणि त्या दरम्यान एक धाव आणि एका धावेने धावसंख्या पुढे सरकते. एकूण धावसंख्या जाऊन पोहोचते 8. या धावसंख्या समाप्तीनंतर संख्या 8. पहिलं यश मिळू शकलं असतं. क्रिकेट नेहमीच जर तर किंतु परंतु होत नसतं. आपण नेहमीच म्हणतो क्रिकेटमध्ये की ज्यावेळेस जी स्थिती असते त्या स्थितीप्रमाणे तुम्हाला तुमची मनस्थिती मैदानावर बदलायची असते आणि ती मनस्थिती बदलली तर नक्कीच तुम्ही त्या खेळामध्ये एक चांगल्या प्रकारचं अधिराज्य गाजवू शकतात. कित्येक वेळा आपण मागच्या काळामध्ये पाहिले क्रिकेटमध्ये जे बदल झालेले आहेत, खूप चांगल्या प्रकारचं क्रिकेट त्या त्या संघाने खेळलं आणि ते विजयी झालेले आहेत. इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये देखील आपण पाहिलं आणि टेनिस क्रिकेटमध्ये देखील पाहिलेलं आहे. बघूया पहिल्या षटकानंतर धावसंख्या 8 आणि बिनबाद 8 धावा आपण पाहत आहोत. आणि गोलंदाजी करण्यासाठी प्रथमेश ठाकरे भिवंडीमधला असा एक खेळाडू आहे ज्याच्या नावावर गाणं देखील तयार झालेलं आहे. या अगोदर आपण पनवेल कामोटे या परिसरातल्या बारक्या याला पाहिलं ज्याच्या नावावर वेगवेगळी गाणी आली कित्येक. आणि यात देखील खेळाडूच्या नावावर एक वेगळं गाणं आहे. मात्र प्रथमेश नाही गोलंदाजी करण्यासाठी. आता मात्र निलेश बॉलर जो आपण पाहणार आहोत. बघूया कोण येतोय दुसरं षटक घेऊन. अजित येतोय कारण नक्कीच अजितकडनं ती अपेक्षा आहे.
प्रथमेश नाही, दुसरं षटक घेऊन येतोय अजित. साऊंड वाले, डीजे वाले. अजित तयार. चेंडू डिक्लेअर मध्ये जाणार का? येस. बॉल द्या जुना. तर पहिल्या बॉलवर एक धाव आपण पाहतोय आणि धाव संख्या 9. ही मॅच जर चांगली बनवायची असेल तर नक्कीच या ठिकाणी शिवशक्ती संघाला एक चांगली गोलंदाजी करावी लागेल. तर एका बाजूला ओपनिंग बॅट्समन मैदानात आपण पाहतोय 22 शैला स्टील क्रीजवर आहे आणि मॅच बॉल आलेला आहे. धाव संख्या आपण पाहतोय 9. अजित गोलंदाजी करते. स्ट्राईकला 22 शेलार आहे, नॉन स्ट्राईकला मॅकमिलन गोविंद. या जोडीवर खूप काय अवलंबून असेल सुरुवात कशी देणार, कारण या अगोदरच्या 2 मॅचमध्ये आपण आकाश जांगीड आणि ओमकार देसाईला पाहिलं. चांगली सुरुवात, एक चांगली पार्टनरशिप ओपनिंगची देताना. पहिला चेंडू ज्या पद्धतीने खेळल्यानंतर आता वाईड यॉर्कर होता, ऑफ कटर पाहिलं होतं, थोडीशी लेंथ बाहेर निघाली आणि त्यानुसारच हा प्रयत्न ज्या माध्यमातून आता बोलतोय मॅकमिलन गोविंदशी कि थोड़ा समय भी लेना होगा. 1 रन के 7 रन, संख्या 10. दूसरा और प्रगति पथ पर बल्लेबाजी के लिए तैयार मैकमिलन गोविंद, मैन फ्रॉम उत्तान. ये ऐसे खिलाड़ी है तो मुझे कभी कभी ये सवाल प्रश्न मन में आता है कि ये सोते कब है, क्योंकि सुबह जब जल्दी निकलते हैं 7-8 बजे, फिर रात को लगभग 4-5 बजे घर पर पहुंचते, फिर एक बार आधे 2-3 घंटे के बाद फिर एक कभी कभी पालघर, डहाणू, फिर सफाला, यहाँ पर भी खेलने के लिए जाते हैं क्रिकेट, और कभी मुंबई में भी हम देखते हैं अक्सर इन्हें. और समय लिए लेकिन क्लियर नहीं होगा, इतना अच्छा दमखम नहीं था. और विकेट का पतन, अजित को मिलने वाली सफलता. पहली विकेट और शिव शक्ति ने कम बैक किया है. नोबल 11 फिरोज इस टीम का पहला विकेट, पर पहला विकेट गया है. मैक बैक टू द पैविलियन. अब नए बल्लेबाज आएंगे, लेकिन जिस तरह की बैटिंग लाइन अभी इस टीम के पास, अमित कोहली है, रोहन साळुंके, ऐश्वर्य बल्लेबाजी कर लेते हैं, और जिस तरह की बैटिंग लाइनअप है इनके पास और बैटिंग करते हैं, इससे पता चलता है कि निश्चित तौर पर एक स्ट्रॉन्ग बैटिंग लाइनअप. लेकिन क्रिकेट इज द गेम ऑफ अनसर्टेनिटी, अनिश्चितताओं का खेल है. कभी नहीं कह सकते कि ये टीम जीत सकेगी और ये टीम हारेगी, और जब तक आखिरी गेंद नहीं होती तब तक नहीं कुछ कह सकते. कोई भविष्यवाणी भी नहीं कर सकते हैं कि ये टीम पूरी तरह से इस मैच पर हावी बन सकती है. इट्स अ गेम ऑफ क्रिकेट. और यस, बहुत चढ उतार जसं मराठीत आपण म्हणतो त्या पद्धतीने या खेळामध्ये देखील आपण कित्येक वेळा पाहिलेले आहेत, आणि याचं एक प्रात्यक्षिक आता मात्र या ठिकाणी पाहायला मिळालं. दुसऱ्याच ओव्हरमध्ये, दुसऱ्या षटकामध्ये गडी बाद झाला. पहिला चेंडू पूल केला होता, दुसऱ्या चेंडूला स्टिअर केलं होतं, फक्त दिशा दिली, आणि तिसरा चेंडू पुन्हा एकदा जस्ट स्ट्राईक रोटेट केल्यानंतर मॅकमिलन गोविंद बॅटिंगला आले. डेप्थ ऑफ द क्रीजचा वापर केला, थोडं मागे आले आणि तिथून चेंडूला स्ट्रोक बनवायला गेले लॉंगॉनच्या वरून, आणि स्वतःच या ठिकाणी एक शिकार बनून तंबूच्या आश्रयाला परतलेले आहेत. पहिला गडी बाद होतोय. धाव संख्या 10. धावांची गरज आहे 32, आणि नक्कीच आपण पाहतो या ओव्हरमध्ये आतापर्यंत जर पाहिले तर एकूण झालेले आहेत ओ संधी होती, मौका था. या संधीचं सोनं करणं गरजेचं. थोडं बाजूने निघून गेला, तयार नव्हता. अलर्ट कॉल होता, वेकअप कॉल होता निलेशला. डॉट चेंडू असता नक्कीच थोडं दूर निघाला. संख्या 11. डावखुऱ्या बॅट्समनसाठी एक स्लीप घेऊन नक्कीच चांगली गोलंदाजी करते याचा अंदाज आहे, कारण डावखुऱ्या बॅट्समनला चांगल्या प्रकारचा ऑफ कटर त्याच्याकडे आहे, जो डावखुऱ्या बॅट्समनला थोडंसं बाहेर निघणारा चेंडू असणार. या अनुषंगाने हे क्षेत्ररक्षण आपण पाहत आहोत सज्ज आहे, तो म्हणजे आफताब. एक लॉंग ऑन आहे, डीप मिड विकेट आहे, डीप स्क्वेअर लेग आणि एक शॉर्ट स्क्वेअर लेग, शॉर्ट बॅकवर्ड स्क्वेअर लेग आहे. उलटा चेंडू गॅप मध्ये आहे,
गॅपला भेदण्यामध्ये यश मिळतंय का नाही. एक धाव तर पूर्ण केलेला आहे. 2 धावांसाठी परततोय. अमित कोहली पोहोचतोय. 2 धावा पूर्ण. चांगली रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळते. फिरोज नोबल 11 या संघांच्या दोन्ही पहिल्या खेळाडूंमध्ये ज्या प्रकारे पहिला खेळाडू बाद झालेला आघाडीचा आणि आता मात्र आलेला आहे अमित कोहली, भावेश शेलार. या दोघांमधले एक चांगलं सामंजस्यपणा आणि एक चांगला ताळमेळ बघायला मिळतोय. अंडरस्टँडिंग हीच आवश्यकता असते. 2 धावा घ्यायच्या, 3 धावा घेताना आपल्याला कशा प्रकारे आपला दुसरा पार्टनर साथ देतो ही आवश्यकता. धावसंख्या 13. आता मात्र नक्कीच संधी आहे. पुन्हा एकदा खेळाडू त्या ठिकाणी येणार. खेळाडू बाद गॉन. भावेश शेलार परततोय. भावेश शेलार बॅक टू द पॅव्हिलियन. दुसरा गडी बाद होतोय. धाव संख्या 13 वर आहे आणि अजून 29 धावांची गरज आहे. 18 बॉल्स 29 धावांची गरज. आणि आता बॅटिंगसाठी आपल्याला नवीन फलंदाज पाहायला मिळेल. धाव संख्या 13. 29 टू विन 18 बॉल्स. 18 चेंडू 29 धावांची गरज. नवीन फलंदाज नागेश नागा आणि गोलंदाजी करण्यासाठी विश्वनाथ जाधव. पुन्हा एकदा दुसरे षटक. अमित कोहली. एक चांगली कॉन्टेस्ट प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. 18 बॉल 29 धावांची गरज. मॅच इज ऑन. नोबल 11 फिरोज विरुद्ध शिवशक्ती. कोण जिंकणार ही मात्र उत्सुकता. आपण पाहत आहोत मिथुन सिंह आयोजित रवी चषक रवी ट्रॉफी 2023 दुसरा दिवस या स्पर्धेचा. उत्कृष्ट आयोजन नियोजन आपल्याला पाहायला मिळत आहे मिथुन सिंगजी यांच्या माध्यमातून. त्याचप्रमाणे फार मोठं योगदान या स्पर्धेला सहकार्य रत्नजी सिंग बिकीजी सिंग यांचं देखील आपण पाहतोय. पहिला चेंडू पुन्हा एकदा लेग कटर मात्र डिक्लेअर मध्ये 1 धाव. खूप चांगल्या टप्प्यावर गोलंदाजी होते हे ओळखणं गरजेचं आहे. कारण अष्टपैलू खेळाडू जेव्हा तुम्ही असता तेव्हा तुम्हाला अंदाज काय बॅट्समनचा आहे आणि हा माइंडसेट एकदा कळतो एखाद्या फलंदाजाला गोलंदाजाला, तर त्यानुसार तो एकमेकांसमोर उभा असतो. आता मात्र गोलंदाजीसाठी आहे विश्वनाथ. या अगोदर त्याला बॅटिंगमध्ये आपण पाहिलं, त्यामुळे बॅट्समनचं माइंड ओळखलेलं आहे आणि त्यानुसार पुन्हा एकदा शॉट ऑन पूल. हा देखील डिक्लेअर मध्ये. अंगावरचे चेंडू आपण पाहतोय ज्या प्रकारे शरीरावर आक्रमण होतंय आणि बॉडी बॅलन्स थोडंसं मागे गेल्यानंतर जो फटका आपल्याला स्क्वेअर ऑफ द विकेट, बॉडी बॅलन्स मागे गेल्यामुळे आपल्याला तो डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगला डिक्लेअर मध्ये जाताना पाहायला मिळते. पहिल्या 2 चेंडूवर 2 धावा आल्यात. धाव संख्या 27 ची अजूनही गरज आहे. 16 चेंडू शिल्लक. रवी ट्रॉफी 2023 दुसरा दिवस. उद्या क्वालिफायर मध्ये जर पाहिलं तर या अगोदर कालच्या दिवसामध्ये गावदेवी गावठण, त्याचप्रमाणे आपण NB अवध फरदीन काझी त्या संघाला पाहिलं. आज कंधारी किंग्स पोचलेला आहे आणि आता मात्र जागा बनवतोय. हा देखील जाईल की नाही पाहणं गरजेचं राहील. हा मात्र येतोय. हा देखील सिंगल. 3 चेंडू 3 सिंगल. आता मात्र या ठिकाणी स्वतःला सावरणार की एक जबरदस्त बॅटिंग करणार खूप काही अवलंबून आहे. हा देखील लेदर क्रिकेटर आहे अमित कोहली, त्यामुळे स्वतःच पदल आदित्य देखील आता चेक करणार. फुटवर्क हे मात्र पाहणं गरजेचं राहील. एक चांगली कॉन्टेस्ट आहे कारण पहिल्या 3 बॉलमध्ये एक धाव आल्यानंतर तोच बॅट्समन आहे कारण स्ट्राईकला. कारण जर पाहिलं तर डिक्लेअर झोनमध्ये घोषित क्षेत्रामध्ये बॉल जातोय. 1 धाव मिळालेली आहे प्रत्येक बॉलवर. मात्र ह्या चेंडूला पाठवतोय डीप स्क्वेअर लेगच्या दिशेने. खेळून काढलेला 1 धाव पूर्ण करतोय. दुसऱ्या धावासाठी जाणार का? चांगला थ्रो येतोय डीप वरून. अमोल त्या ठिकाणी आहे. अमोल लोखंडे. 4 बॉलमध्ये 4 धावा निघालेल्या आहेत. 25 धावांची गरज. 14 बॉल 14 चेंडू 25 धावा. हे 2 चेंडू खूप छान टाकावे लागणार आहेत. एका बाजूला नागेशला आक्रमण करावं लागणार आहे. शिवशक्ती विरुद्ध नोबल 11 फिरोज. पुढचा चेंडू डबल माइंड झाले. डबल माइंड द्विधा मनस्थिती.
जे अगोदर आपण ब्रिजेशला पाहिलं होतं सुरुवातीच्या पहिल्या काही 2 ओव्हरमध्ये, की थोडे स्ट्रगल करत होते ब्रिजेश. मात्र शेवटच्या ओव्हरमध्ये ते उभे राहिले आणि त्यानंतर दाखवून दिलं की येस, या मॅचमध्ये आम्ही कमबॅक करू शकतो. ते ओव्हरचे 2 षटकार मॅचचे कमबॅक करणारे ठरणार का? कारण अजूनही क्षमता आहे. अमित कोहलीने अशा प्रकारच्या स्थितीमधून कित्येक वेळा मॅच आपल्या संघाच्या बाजूने झुकवलेले आहेत. मॅच इज ऑन. अजूनही मॅच निघू शकते. नागेश देखील तितकाच घातक फलंदाज आहे. 13 चेंडू 25 धाबांची गरज. गोलंदाजी करण्यासाठी सज्ज होत आहे विश्वनाथ. पुढचा चेंडू आणि डिक्लेअर मध्ये एक जबरदस्त षटक हाताळताना पाहतोय आपण. या ओव्हरमध्ये 5 धावा दिलेल्या आहेत आणि आता 12 चेंडू 24 धावांची गरज. मॅच इज ऑन फॉर शिवशक्ती टीम गोरेगाव. नोबल 11 फिरोज संघासाठी आता मात्र खरी कसोटी आहे, कारण अमित कोहली अजूनही त्या ठिकाणी आहे. त्यामुळे नक्कीच अजूनही आशा आहेत, कारण या बॅट्समनकडे ती क्षमता आहे. ज्या प्रकारची बॅटिंग करणं पसंत करतो. नुकतीच काही दिवसांपूर्वी युवा सेना ट्रॉफी आम्ही गोराई बोरिवलीमध्ये कव्हर केली. त्या ठिकाणी देखील जबरदस्त बॅटिंग. रोहित नार्वेकर चतुर आणि या फलंदाजाला आपण पाहिलं अमित कोहलीला. हेलो। डीजे बंद है। माइक बंद कर दो। हॅलो 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 हॅलो. 8 बॉल
18 और अब उबेद 8 बॉल 18 धावांची गरज 8 बॉल 18. सात बॉल 18 रन की जरूरत 7 balls 18 to win. हैट्रिक हैट्रिक के लिए एक बार जोरदार तालियां. कम ऑन. जय ने जय जयकार किया है. कुछ किए बिना ही जय जयकार नहीं होती. छह बॉल 6 चेंडू 18 धावा.
5-13, 5 बॉल 13 रन्स. क्या बात है, 4 बॉल 7 रन. हॅट्रिक घेतली म्हणून शिवशक्तीला प्राइज आलेलं आहे. जयसाठी 501. कंपल्सरी चेस, 2 बॉल में 1 की जरूरत. 2 बॉल 1 रन की जरूरत. एक बार नागेश के लिए जोरदार तालियां. दो बॉल 1 रन की जरूरत. नोबल 11 फिरोज ने इस मैच को जीत लिया है. कैप्टन आओ मंगेश वैती, विक्रोलियंस. और मैन ऑफ द मैच नागेश. नागेश मैन ऑफ द मैच. नागेश वरती मैन ऑफ द मैच. महाकाल स्पोर्ट्स ट्रॉफी और एआर स्पोर्ट्स कॅप. टॉससाठी या विक्रोलियनचे कॅप्टन आलेले आहेत. मी विनंती करतोय फिरोज नोबल 11 लवकर या टॉससाठी. आवेश